विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना. पहिल्या प्रमाणामध्ये केवळ विनंती केली, आता पाया पडून विनंती केली, हे विशेष आहे. पाया पडून विनंती करण्याचा अर्थ आहे अति नम्रपणे. अरे साधूचं हृदयच नम्र असतं, लक्षात ठेवा. नम्र अंतकरण असतं. आणि म्हणून त्यांचं अंतकरण कशामुळे नम्र होतं त्याचं कारण सांगतो. विठ्ठला विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी सुनीचैव स्वपाकेच्या पंडिता समदर्शिना. प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं दर्शन ज्याला घडतं, काय त्याला कोणी लहान वाटत नाही, कोणी मोठा वाटत नाही, कोणी श्रेष्ठ वाटत नाही, कोणी कनिष्ठ वाटत नाही. त्याला प्रत्येक वस्तूमध्ये देव वाटतो. विठ्ठला समस्त ही श्री वासुदेव प्रतीती रसाचा ओतला ढाव. ज्याच्या प्रतीतीमध्ये सर्व वासुदेव आहे, सर्वम वासुदेवमिति, अशी ज्याची अनुभूती आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे कवासुदेव पुशोनिया ढाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका. तर मला सांगायचं एवढंच की अहंकार ज्याचा गेलेला आहे त्याच्यामध्ये आपोआप विनम्रता नावाचा गुण येत असतो. आणि साधू विनयशील आहे. कोणत्याही साधू सत्पुरुषाचं महात्म्याचं चरित्र घ्या, त्यांच्यामध्ये विनय पाहायला मिळतो. याचा अर्थच आहे की त्यांच्यामध्ये अहंकार नसल्यामुळे. आणि सर्वत्र सर्वाभूती सर्व वस्तूमध्ये एक परमेश्वराची अनुभूती प्रतीती त्यांना होते. म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तो. माऊली म्हणतात तो भक्तामध्ये श्रेष्ठ भक्त आहे ज्याला सर्वत्र ईश्वर प्रतीती होते. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. असा साधू विनम्र. विठ्ठला आणि जे खऱ्या अर्थानं साधुता घेऊन चाललेले असतात त्यांच्यामध्ये विनम्रता पराकाष्ठेची असते. आणि ती पराकाष्ठेची विनम्रता सहिष्णुतेला जन्म देत असते. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू नावाचे संत होऊन गेले, त्यांचे वचन आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात तृणादपि सुनीचेन वृक्षादपि सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीयो सदा हरिही. इतके सुंदर शब्द आहे. काय म्हणतात?
तृणादपी सुनेचेन. अरे तृण म्हणजे गवत, गवताच्या काडीला जरी काही किंमत असेल पण स्वतःला काहीच किंमत काडीपेक्षाही लहान समजतात. इतकं त्या ठिकाणी लहानपण घेऊन बसलेले असतात. वृक्षादपी सहिष्णुना. आणि वृक्षापेक्षा सहिष्णू. वृक्ष कसा सहिष्णू आहे याचा दृष्टांत माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये दिलेला आहे. का लावणी दयाने केली जो खांडावया घाव घाली दोघा एकदे सावली वृक्ष द्यायचा. माऊली काय म्हणतात, ज्यानं वृक्ष लावलेला आहे आणि तो वृक्ष मोठा झाला, छायादार झाला, खूप सावली पडायला लागली ठंडीगार, आणि तो लावणारा एखादी येऊन त्याच्या खाली झोपला, त्यालाही थंडी सावली. एक कुऱ्हाड घेऊन आला म्हणजे तोडूनच टाकायचा, ठेवायचाच नाही. परंतु तो म्हणाला अगोदर थोडी सावलीचा आनंद घेतो, नंतर तोडतो. तोडणारा जरी झोपला तरी वृक्ष तोडणाऱ्याला सुद्धा ती थंडी सावली देणार. हे साधूचं हृदय आहे. अरे आपल्यावरती प्रेम करणाऱ्याला तर प्रेम देतातच, पण जे प्रेम करत नाही त्यांना सुद्धा प्रेम देणारी त्यांची अवस्था असते. वृक्षासारखी सहिष्णुता. विठ्ठल अमानेन मान देन कीर्तनीयो सदा हरी. त्यांना मानाची पर्वा नाही, अपमानाची पर्वा नाही. काय मान केला तरी ठीक आहे, अपमान केला तरी तीच आहे, तीच गोष्ट आहे, काही फरक पडत नाही. अरे ज्या दिवशी काही फरक पडत नाही त्याच्यानंतर मग साधू झालेला असतो. जोपर्यंत फरक पडत राहतो तोपर्यंत साधुतेमध्ये अपूर्णता याचं समजायला पाहिजे. आणि ज्या दिवशी सर्व सकल समान दिसेल, सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. काय ज्ञानाचा उद्बोध त्याच्यामध्ये जागी झाल्यानंतर भक्ती प्रेमाचा कल्लोळ उठतो, आणि ती कल्लोळ भक्ती प्रेमाचाच विनम्रता आहे. विठ्ठला अमानेन मान देन कीर्तनीयो सदा हरी. त्याच्याच कीर्तनामध्ये देव आहे, जो सहिष्णू आहे, जो विनम्र आहे, ज्याने लहानपण स्वीकारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्याला मान आणि अपमान, मानापमानयो तुल्य, तुल्य मित्रारी पक्षयो, तुल्य निंदा स्तुतिर्मौनीर संतुष्टो येन केनचित. निंदा केली तरी काही परिणाम होत नाही, स्तुती केली तरी फुगत नाही. काय ही अवस्था कशाने येते? ही अवस्था आणल्याने येत नाही, ही अवस्था स्वभावता साधू मध्ये जन्म घेत असते. त्या अवस्थेचं परम भाग्य आहे की जी साधूच्या हृदयात जन्म घेते. विठ्ठला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक महात्मा फिरत 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 एका शिवारात आला. गाव होतं कोणतं तरी, त्या गावाच्या शिवारात आला. एका निंबाच्या झाडाखाली बसला. कोणाचा काही संबंध नाही. तो त्याच्या मस्तीमध्ये एका वृक्षाखाली बसलेला आहे. ज्याच्या शेतात बसला होता तो शेतात आला, तो पाहतो कोणीतरी महात्मा आपल्या निंबाखाली बसलेला आहे. तो व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि विचारलं, बाबाजी आप कहां से, कुठून आलात, कशासाठी आलात, कस काय इथे बसलात, कुठे जायचं वगैरे विचारपूस केली. काय तो म्हणाले, येणं जाणं कुठंच नाही. काय बसलो आहे, मस्ती आहे, मस्तीमध्ये बसलेलो आहे. आणि तू कशाला मला विचारतोस की कुठे जायचं कुठून यायचं आहे. विठ्ठला आता नाही येणे जाणे साधा खोलपाजे साधा खोलपाजे बोलले साधा खोलपाजे बोलले
आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. महात्मा आहे तो म्हणाला आता येणंही नाही जाणं नाही आणि पुढं बोलायचं नाही, बोलणं संपलं. येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसास. अरे साधूचं जीवन एवढ्या उच्च कोटीचं आहे, तेवढ्या उच्च कोटीचे ते जीवन वर्णन करण्यासाठी शब्द जन्माला आलेले नाही. एवढं उच्च कोटीचं सत्पुरुषाचं जीवन असतं. काय तुमचे शब्द ओछे आहेत, लहान आहेत, फार परिच्छिन्न शब्द आहेत. त्या व्यापकत्वाला ते परिच्छेद करू शकत नाही आणि आपण कोशिश करतो त्यांची स्तुती करण्याची, वाहवा करण्याची. तुमचे शब्द एका नपुंसक व्यक्तीप्रमाणे तुमचे शब्द आहेत. तुमच्या शब्दाला अर्थच नाही. काय मला सांगायचं की तो महात्मा म्हणाला, अरे बाबा कशाला विचारतो कुठून आलाय कुठे जायचंय. ठीक आहे, जे वर्तमान आहे मी बसलेलो आहे इथं, ठीक आहे. बसला महात्मा. भूक लागल्यानंतर दुपारची भूक लागली तर गावात गेला, 2 घरं मागून आला, आणली भिक्षा. रोज तिथं आजूबाजूला राहू लागला. आज या झाडाखाली, उद्या त्या झाडाखाली, आज या गावच्या शिवारात, उद्या त्या गावच्या शिवारात. भटकू लागला, फिरू लागला. आणि लोक म्हणाले कुठला महात्माला कोण आहे काही माहित नाही. आणि या निंबाखाली बसलेला असतो, तिथं बसलेला असतो, कोणाशी गप्पा करत नाही, कोणाशी काही बोलत नाही, संवाद करत नाही. मग 4-2 लोक जमा झाले आणि त्यांना भेटायला गेले. म्हणजे बाबाजी हे पहा, तुम्ही एवढे मोठे महात्मा आहे, काही 4-2 गोष्टी सांगत जा, ज्ञानाच्या चर्चा, आत्मचर्चा काहीतरी. बाबाजी म्हणले तुम्ही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये आले तर मी थोडं थोडं सांगत जाईल, मला जेवढं येतं तेवढं. परंतु ऐकणारे भेटले तर सांगितलं जाईल ना, ऐकणारेच नाही भेटले तर कोणाला सांगायचं. झाले 4 लोक जमा, लागले ऐकायला, बरं वाटायला लागलं ऐकणाऱ्यांनाही. आणि तुम्ही लोक असे, तुम्हाला कधी बरं वाटेल कधी बरं वाटणार नाही, तुमचा रोगच फार खतरनाक आहे. विठ्ठला सारख्या वैद्यांना सुद्धा तुमचा रोग सापडला. इतका गुप्त रोग तुम्ही आणलेला आहे घेऊन. गुप्त रोगाचे असतात का नाही दवाखाने, ते ॲडव्हर्टाइज भिंतीवर लिहिलेली असते, गुप्त रोगावाल्याने आम्हाला भेटावं, केव्हाही भेटावं, त्यांनी टाइम दिला त्याप्रमाणे. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. महात्मा प्रवचन करू नका. प्रवचन करता करता 4 लोकांचा परिचय झाला. परिचय झाल्यानंतर लोकांना प्रवचन चांगलं वाटू लागलं, महात्मा चांगले वाटू लागले. म्हणजे बाबाजी तुम्ही काही भिक्षा करत जाऊ नका, आम्हीच आणून देत जाऊ तुमचा डब्बा रोज. आणि साधू का एकदा तुमच्या लोकांच्या डब्याच्या नादी लागला की एक दिवस त्याचा डब्बा झाल्याशिवाय राहत. म्हणून साधू कोणाच्या डब्याच्या नादी लागू नये. संत म्हणतात भिक्षा वृत्ती अवलंबने, भिक्षान मात्रे जनत तुष्टी म्हणतात जगद्गुरु शंकराचार्य. भिक्षाच्या अन्नाने साधू जेवढा संतुष्ट राहतो तेवढं कोणतंही अन्न पवित्र नसतं. भिक्षांना अतिशय पवित्र असतं. प्राचीन काळामध्ये, अर्वाचीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये सुद्धा भिक्षा मागण्याची प्रथा आहे. आजही लोक भिक्षा मागतात पुष्कळ. पूर्वी प्रत्येक साधू भिक्षा मागायचा. आता तुम्ही आमच्या सारख्या लोकांना फसवून ठेवलेलं आहे म्हणून भिक्षा मागायचं कामच राहिलं नाही. तुम्ही जे वाढलं ते खावं लागतं. पण भिक्षेचा आनंद विलक्षण आहे. विठ्ठला आणि हळूहळू लोकांचा परिचय झाला त्या बाबाजीशी. परिचय झाल्यानंतर बाबा बाबा होते, बाबा चांगलेच होते, लक्षात ठेवा. कोणताही साधू असेल तो चांगलाच असतो, लक्षात ठेवा. आपलं मन कमी जास्त होतं, आपल्या मनात कमजोरी होते, आपलं मन चांगलं वाईट होतं, म्हणून आपण आपली प्रतीती, आपली छाया दुसऱ्यात पाहायला आपण सुरुवात करत असतो. कोण्याही साधूचं मन वाईट नसतं, लक्षात घ्या.
आणि मग काय झालं, काही दिवस तर खूप प्रवचन झाले, वाहवा झाली, भंडारी सुद्धा व्हायला लागले. पण नंतर काय झालं की भक्ताच्या दोन पार्ट्या झाल्या. काय झालं, एक पार्टीच्या साधूकडून झाली आणि एक साधूच्या विरोधात पार्टी झाली. आता तुम्ही पार्टी करणारीच लोक आहे, तुमचा मुळातच त्या ठिकाणी स्वभाव पार्टीशनच आहे. कुठं पार्टी आणसाले सांगता येत नाही. त्या महात्म्याच्या जीवनात सुद्धा त्या लोकांनी पार्टीशन केलं. विठ्ठला महापुरुषाला या पार्टीशी घेणं नाही, त्या पार्टीशी घेणं नाही. पण तुम्ही जबरदस्ती त्या ठिकाणी महात्मा आमच्या पार्टीचे, आमच्याकडून. दुसरी एक लोक, अर्धे लोक नाराज झाले, जे सन्मान करत होते, हारतोरे टाकत होते, पूजा पाठ करत होते, दोनदा तीनदा दर्शन घेते होते, ते लोक नाराज झाले. काय ते लोकांनी आता निश्चय केला, न रहेगा बास न बजेगी बासुरी. हा साधू आपल्या शिवारात राहणारच नाही, आपल्या परिसरातच राहणार नाही, याला आपण आता काढूनच द्यायचं. इतकी नाराजी झाली बा. आणि महात्म्याचा काही दोष नाही, निर्दोष महात्माचा. आणि मग एके दिवशी सकाळी 4 जण विरोधी पार्टीचे आले. बाबाजी त्या निंबाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते, आपल्या परमेश्वराच्या ध्यानात तल्लीन झालेले होते. आले ते 4 जण, म्हणे बसला का ढोंग करून, ध्यानाचं ढोंग. तो साधू ढोंगी नसल्यामुळे त्याचं ध्यान सुद्धा ढोंगी नव्हतं. विठ्ठला अरे तुम्हाला लोखंडच कळालं नाही तर सोनं कधी कळणार आहे? लोखंडच कळालं नाही तुम्हाला, जो सोनं कळणं का सोपी गोष्ट आहे का? आणि त्या महात्म्याला लगेच शिव्या द्यायला सुरुवात केली. का रे म्हणाले, आमच्या ज्या घरी ती बाई आहे, तिचं जे मूल झालं ते कोणाचं मूल आहे? हा प्रश्न केला. महात्मा एक शब्द सुद्धा बोलत नव्हता. लगेच एकानं पाठीत लात मारली, दुसऱ्यानं दाढी वाढायला सुरुवात केली, तिसऱ्यानं ढेकळं मारायला सुरुवात केली, चौथ्यानं चिखल फेकायला सुरुवात केली. एवढं सर्व काही केल्यानंतर सुद्धा महात्म्याच्या वृत्तीमध्ये काहीच फरक झाला नाही. काय अरे जे निष्कलंक आहे, ज्यांच्यामध्ये दोषच नाही, ते प्रत्येक अवस्थेमध्ये हसत राहणार. काय माझा हेही नाही तेही नाही, नाही तेही नाही, वेगळा दोही पासोडी. किती छान आहे. महात्म्याचा काही संबंधच नव्हता कोणत्या गोष्टीशी, म्हणून तो महात्मा बोलत नव्हता. काय आणि नेहमी बोलणारे फसले आहेत, मौन धरणारे फसत नाही. सहसा बोलणारे काय बोलले की फसला. मला आठवलं म्हणून उदाहरण सांगतो. विठ्ठला उदाहरण म्हणजे गर्भगत उदाहरण असतं, ते गर्भित उदाहरण. पहिलं उदाहरण समजण्यासाठी दुसरं गर्भित उदाहरण द्यावं लागत असत. एका राजाला मुलबाळ नव्हतं आणि मुलबाळ नसल्यामुळे तो इकडे तिकडे पुष्कळ डॉक्टर कडे प्रयत्न केले, हे केले ते केले. शेवटी काही मुलबाळ त्याच्या भाग्यात नव्हतंच. मग एक विरक्त साधू तपस्वी महात्मा होता, त्याच्याकडे गेला. तो बोले, बाबाजी मुझे बच्चा नहीं है, बालक नहीं है, संतति नहीं है, आपकी कृपा से हो जाए तो अच्छा हो जाएगा. बाबाजीनं त्याचं भविष्य पाहिलं. म्हणले, सप्त जन्म पर्यंतम नैवच नैवच, तुला या जन्मात नाही पण 7 जन्म पर्यंत तुला मूलबाळ होणार नाही. आशीर्वाद तर त्याला सोडून परत सांगितलं, त्याला इतकं नाराज करून टाकलं. आणि ते महात्माजी जे बोलले ते सत्य होतं. तुझ्या पोटी संतती नाही बा.
ते म्हणे बाबा करा कोशिश, काय काहीतरी आशीर्वाद द्या. आणि साधूचा आशीर्वाद कधी खोटा होत नसतो. तुलसीदासांनी आपल्या रामचरित मानस मध्ये म्हटलेलं आहे, मृषान होई देव ऋषी बाणी. देवाची वाणी आणि ऋषीची वाणी कधी खोटी होत नसते. विठ्ठला म्हणजे तुझ्या याच्यामध्ये मूल नाही, परंतु काय आहे म्हणाले, तुझी फारच उत्कंठा दिसते मूल पुत्र प्राप्तीची. तर साधूला दया आली, आणि साधूला दया आली त्याला साधूला, आणि दया आल्यानंतर साधूला वाटलं याच्या पोटी तर मूलबाळ होणच नाही, परंतु आपणच मृत्यू स्वीकारून याच्या पत्नीच्या गर्भात जाऊन बालक रूप धारण करू. आता त्या साधूचं 40-50 वर्षापासून मौन होतं, तो बोललाच नव्हता. पण हा राजा बोलल्यामुळे त्याला वाटलं मोठा माणूस बोलायला लागला, मग थोड्या वेळा करता मौन सोडलं तर काय फरक पडतो. फरक काय पडेल सांगता येणार नाही. अरे 5 मिनिटात जर अशा 2-2, 4-4, 5-5, 10-10 किलोच्या धारा पडल्या तर काय फरक पडतो. पडल्यानंतरच फरक कळतो, काय कळतो काय पडतो ते. परिस्थिती अशी आहे. महात्माजी मौन सोडून दिलं आणि त्याचे बालक झाले त्याचे बालक झाल्यानंतर मात्र पूर्वजन्माची स्मृती कायम राहिली. साधूच्या जीवनामध्ये जो पारमार्थिक आध्यात्मिक अभ्यास असतो तो जन्मांतरापर्यंत स्मृती नष्ट होऊ देत नाही. आणि तुम्ही आता या जन्मातून पुढच्या जन्मात गेले तर मागच्या जन्मातलं तुम्हाला काही ध्यानात राहत. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी सांगता येत नाही, मागचा जन्म त्याला लावून झाला. महात्माजीला स्मृती राहिली, बालक झाले, त्याच्या अंगणात खेळायला लागले. पूर्वजन्माची स्मृती झाली की आपण मौनी होतो, बोलल्यामुळे आपल्याला मरावं लागलं आणि याच्या पोटी जन्माला यावं लागलं. आता पुन्हा कधीच बोलायचं नाही. आता ते मुक्क पोरग म्हणून जन्माला आलं, बापाला बरं वाटेल का मुक्क पोरग? 1 वर्षात झालं बोललं नाही, 2 वर्षात झालं बोललं नाही. अरे आमच्या लहानपणी लहान मुलं 2 वर्षानंतर बोलायचे, बरोबर आहे मामा? 2-2.5 वर्षानंतर लेकर बोलायचे. आता 6 महिन्यात बोलायला लागतं. इतकं जनरेशन फास्ट आहे. विठ्ठला जेवढं लवकर बोलायला लागलं तेवढं तुम्हाला गुदगुल्या होतात. आमचा बाळा बोलायला लागला, आई आई म्हणायला लागला. अरे जेवढा लवकर बोलेल तेवढा आयुष्य कमी, तेवढा लवकर बोलेल, जेवढा लवकर प्रतिक्रिया अभिव्यक्त करेल बाळ तेवढं त्याचं आयुष्य कमी असेल. मग लवकर बोललं पाहिजे का उशिरा? तुम्हाला तर घाई झालेली असते. विठ्ठला वर्ष झालं लेकरू बोलत नाही, 2 वर्षात झालं बोलत नाही, 8 वर्षात झालं काहीच बोलत नव्हतं. शंकराचार्यांचे शिष्य होते हस्तामलक, 8 वर्ष बोललेले. ज्या दिवशी जगद्गुरु शंकराचार्यांची भेट झाली, मस्तकावर हात ठेवल्याबरोबर लेकरू बोलायला लागलं. कोणाच्या कृपेनं? साधूच्या कृपेनं बोलू शकते. विठ्ठला बोलायला लागलं. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवो. काय बोलले? तुमचं लेकरू बोलतंय का असं? तुमचं तर शिव्या बोलताना सुरुवातीला शिव्या द्यायला लागतं. काय काय लेकरू संस्कार आहे. परिस्थिती अशी आहे की तो 8 वर्ष झाले बोलला नाही. मग कोणीतरी सांगितलं, बाबा महाराज याला कुठून थोडं तर फिरून आणत जा. मग एके दिवशी रथात बसवलं. चांगलं 15-16 वर्षाचा झाला होता तरी बोलत नव्हता. आणि रथात बसवल्यानंतर अरण्यात रथ गेला, जंगलामध्ये राजा शिकारीला गेला
बाळाला रथात बसून ठेवलं, पोराला 4 शिपाई रक्षणासाठी ठेवले. काय बोलत नाही, कुठे निघून जायचं नाही का बोल. पण मुलगा म्हणून निपुत्रिक म्हणून काही लोक म्हणणार नाहीत, आहे ना माझ्या पोटी काही ना काही. एवढं त्याला समाधान होतं. आणि मग काय झालं, राजा गेला तिकडे बाण घेऊन. राजाला शिकारच मिळत नव्हती. तेवढ्यामध्ये एका झाडावर पोपट ओरडायला लागला. राजा म्हटला नाही, शिकार पोपटाला मारतो. पोपट ओरडायला लागला. लगेच राजानं बाण जोडला. जसा राजानं बाण जोडला ना, आता प्रतांच्या मागे ओढणार, बाण सुटणार, तेवढ्यामध्ये राजकुमार बोलला त्या रथामध्ये. काय काय बोलला, बोला सो मरा. काय बोलला तो, सुरुवातीलाच वाक्य बोलला की बोला सो मरा. जो बोलतो त्याला मरावं लागतं. आता हा पोपट बोलला, त्याला आता मरावं लागणार आहे. राजा त्याला मार बोलला पोपट. काय जसा बाण सोडला मी ना पोपट. परंतु इकडे रक्षण ठेवलेले शिपाई लागले नाचायला. राजकुमार बोले, राजकुमार बोले, लागले नाचायला. राजा आल्याबरोबर त्याला सांगू की राजकुमार बोललाच. मग राजाही आला तिकडून, बोले साहब बालक जो तुम्हारा राजकुमार है, बोले 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 क्या बोले राजकुमार, बोले बोला सो मरा. बोले क्या बोले, बोला सो मरा. अरे मैं पूछ रहा हूँ कि क्या बोला है राजकुमार, बोले बोला सो मरा, यही बोला. बोले राजाला काही ते उकलतच नव्हतं, त्याला समजूनच नाही राहिलं काय इकडे. शेवटी काय झालं, तो म्हणाला राजा आराम खोरा हो, काही बक्षीस घेण्यासाठी खोटे ओरडायला लागले. बोललेला आहे म्हणून खोटे बोलता, चला मरायला तयार व्हा. आता राजकुमाराला वाटलं की हे शिपाई निरापराध आहेत बिचारे, मी खरोखरच बोललो होतो म्हणून हे सांगत होते. आता यांच्यावरही मरायची नौबत आलेली आहे. काय हेही मरणार. तेवढ्यामध्ये मारण्यासाठी त्यांच्यावरही बाण काढला. तेवढ्यात राजकुमार म्हणला बोला सो मरा. पोपट ऋषी बोलला, मरून बालक व्हावं लागलं. पोपट बोलला, मरावं लागलं. आता हे शिपाई बोलले, त्याला मरायची त्या ठिकाणी प्रसंग आला होता. पण हा राजा समोर बोलल्यामुळे त्यांचा मरायचा प्रसंग सुटला. आणि त्याच वेळी म्हटलं बोला सोमरा. बोले भैया बोला सोमरा क्या बात है, ये कौन सी भाषा बोल रहा है, कौन सा वाक्य बोल रहा है, बोला सोमरा इसका क्या अर्थ है. विठ्ठल त्याच वेळी आपला प्राण सोडून दिला आणि लगेच ऋषी शरीरामध्ये प्रवेश करून टाकला. बोला सो झिरो होता, झिरो झालं, काहीच नाही हाती आलं. विठ्ठल मी तुम्हाला दृष्टांत सांगत होतो. महात्मा दिला, शिव्या दिल्या, मारलं, दाढी लुचली, पाठीत लाता मारल्या, पोटात लाता मारल्या, शिव्या दिल्या, एकही शब्द बोलले. महात्म्याला माहित होता आपण काही बोललं तरी हे ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. मी बोलल्यानंतर मला जास्त मार खावा लागेल म्हणून पुन्हा बोलणं, नाही तर त्या पोपटासारखं त्या राजकुमारासारखी घटना होईल म्हणून बोलायचं नाही. शेवटी काहीच महात्मा बोलला नाही. शेवटी बेशुद्ध झाला महात्मा. आणि नंतर त्या लोकांना वाटलं मेला वाटलं, मग गेले परत. गेल्यानंतर एका घंट्यानंतर शुद्धीवर आला साधू. आणि शुद्धीवर आल्यानंतर हे सर्व एक महात्मा पाहत होता, दुसरा महात्मा. हे सर्व घडलेली घटना बाजूला एक महात्मा उभा होता, तो पाहत होता की काय चालू आहे. नंतर तो महात्मा शुद्धीमध्ये आला आणि शुद्धीमध्ये आल्यानंतर पाहणारा महात्माही गावात आला आणि हाही महात्मा गावात आला. दोन्ही महात्मा गावात आल्यानंतर लोकांनी, त्या विरोधी पार्टीच्या लोकांनी गावातून हाकलून देण्यासाठी एका गध्यावरती उलट बसवलं, त्याची चाटी केली, त्याच्याला शेंदूर लावला, डांबर लावलं, इतका अपमान केला. आणि तो महात्मा ज्यावेळी गध्यावर बसलेला होता, अपमान चालू होता, इतका हसू लागला, आयुष्यामध्ये कधीच एवढा हसला नव्हता. मग नंतर समोरच्या महात्म्याला नाही राहल्या गेला, गेलं यशीतून गध बाहेर काढून. कोण काढलं गध? अरे नेहमी गधेत गध्याला बाहेर काढत असतात, शहाणे कधी गध्याच्या नादी लागत. मूर्ख लोक
नालायक लोकांनी दिला महात्मा हाकलून. समोर तो महात्मा उभा होता. महात्मा म्हणाला, मी त्या शेतात मारल्यापासून पाहतो, गद्यापर्यंत पाहतो, आणि तुझ्या चेहऱ्यावर तू थोडी सुद्धा नाराजी नाही. काय? त्यावेळी महात्मा म्हणाला, कोणासाठी नाराज व्हायचं आणि कशासाठी नाराज व्हायचं? अरे मी जर काही अपराधच केलेला नाही, तुला काहीच वाटलं नाही, इतका अपमान केला तरी तो म्हणले मी अपमान घेतलाच नाही, मला काही वाटलं नाही. परंतु तुला एकच गोष्ट सांगतो, मोलाची गोष्ट, शेवटचा सिद्धांत या दृष्टांताचा. जेवढा लोकांनी माझा अपमान केला, मला काय काय केलं, आणि त्या अवस्थेमध्ये मी हसत राहिलो. काय? मी जर त्या अवस्थेमध्ये रडलो असतो, थेंब गाळले असते डोळ्यातून, तर मला जिवंत ठेवलं नसतं. ही गोष्ट काय? आणि म्हणून मी हसत राहिलो. ते म्हणलं, काय निर्लज्ज, इतका अपमान चालू आहे तरी असतो, इतका अपमान चालू आहे तरी असतो, जाऊ द्या. काय? आणि शेवटी त्या लोकांनी मला हाकलून दिलं. मग तुम्हाला त्यांनी हाकलून दिल्यानंतर, अपमान केल्यानंतर काहीच वाटलं नाही? मला काहीच वाटलं नाही. फक्त मला त्या ईश्वराला धन्यवाद द्यायचे. काय? आतापर्यंत ज्या परमेश्वराच्या कृपेनं सन्मान पचवत आलो, आणि आज माझ्या ईश्वराने मला ती अनुभूती दिली, आज अपमान पचवण्याची सुद्धा मला शक्ती दिली. माझ्या ईश्वराला धन्यवाद. हे साधू जीवन आहे. हे साधू जीवन आहे. आणि अशा साधू जीवनाला जगणारा साधू ज्या दिवशी भेटेल, तो दिवस आयुष्यामध्ये सोन्याचा आहे. आज सोनियाचा दिवस, आज सोनियाचा दिवस, आज सोनियाचा दिवस, आज सोनियाचा दिवस, सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास. संत सेना महाराज म्हणतात, आज दिवस सोन्याचा आहे. कोणता दिवस? ज्या दिवशी या दृष्टीने या डोळ्याने संत पाहिले. सर्वप्रथम ज्या दिवशी संत दर्शन झालं. काय?